आता आम्ही तीच मागणी केली की ह्या सगळे जे विषय आहेत संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार पकडायला पाहिजे। परंतु आपण बघितलं असेल तर महापौर महोदय या सगळ्या प्रशासनाला पाठीशी घालतात। नेमका मला उद्देश कळत नाही। हा विषय राजकारणाचा नाही, हा विषय वसई विरारकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। आज रोज प्रत्येक नगरसेवकाला आणि तुम्हाला सुद्धा कुत्र्याच्या संदर्भात लोकांचे फोन येतात, तक्रारी येतात आणि आपण रोज ऐकतो कुत्र्यांचे हल्ले आणि रॅबिजचे मृत्यू। त्यामुळे महापौर महोदयांना विनंती आहे की ह्या प्रशासनाला याच्यामध्ये पाठीशी न घालता, आम्हाला कोणाचाही प्रशासनाचा आकस नाही, परंतु वास्तव लोकांसमोर आलं पाहिजे आणि ठोस उपाययोजना झाली पाहिजे। अन्यथा या ठिकाणी लोकांना जगणं मुश्किल होईल अशी परिस्थिती होईल। महासभेमध्ये सर्वसाधारण सभेमध्ये जे प्रश्न आहेत त्यावर चर्चा करणे हे अपेक्षित असते। त्याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असेल तर तुमच्याकडे वेगवेगळे आयुध आहेत, तुम्ही त्यासंबंधीचं लेखी पत्रव्यवहार आयुक्तांशी करू शकतात। तुम्हाला जे अयोग्य वाटतं प्रशासनामध्ये ते त्यांच्या निदर्शनास आणू शकतात। जर कोणी अधिकारी चुकीचा वागत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आपण सगळे त्याच्या मागे लागू शकतो आणि त्या विषयावर तुम्हाला बोलण्यासाठी संपूर्ण मुभा आहे। आणि तुम्ही बघितलं असेल पत्रकारांनी तर सर्वच्या सर्व सदस्यांना, म्हणजे सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, सर्वच्या सर्व सदस्यांना बोलण्याची मुभा असते आणि मला वाटते ते सगळे बोलत असतील। परंतु केवळ तुम्ही वेगळ्या प्रसिद्धीसाठी जर महासभेचा वेळ घालवत असाल तर ते अयोग्य आहे। त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या स्टेज आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नोत्तराचा तास आहे, प्रश्न विचाराची मुभा आहे। त्याआधी तुम्ही प्रशासनाला पत्र देऊन ती माहिती जर चुकीची असेल किंवा त्याच्यामध्ये काही असेल तर कारवाई करण्यासाठी आयुक्तांच्या मागे तुम्ही लागू शकता। तुम्ही जर एखादा विषय योग्य असेल तर त्या विषयाबद्दल बोललं पाहिजे। तुम्ही विषय सोडून प्रसिद्धीसाठी जर दुसरं काही बोलवत असाल, रील बनवण्यासाठी बोलत असाल तर मला वाटते ते अयोग्य आहे, केवळ वेळ काढूपणाचं आहे। कारण शेवटी विषय महत्त्वाचा आहे, तुमच्याकडे आलेला विषय मंजूर होणं महत्त्वाचं आहे। त्या विषयावर चर्चा केली पाहिजे। त्या विषयामध्ये काही त्रुटी असेल, त्या विषयामध्ये काही सूचना असतील तर त्या आपण मांडल्या पाहिजे। या ठिकाणी काही